तुम्हाला नमस्कार. जागेत का चेक करतात. आवाज हा 1 फेब्रुवारी पासून असणार आहे, तेव्हा ते कोणीतरी जबाबदारी घ्यावी. हरकत नाही. प्रद्युम्न तिखे आणि त्यांनी ती त्यांची पुढची तयारी करून ठेवलेली आहे. बहुतेक पुढची लाईन तयार झालेली आहे त्या संदर्भात. आलाट साहेबांचा आणि माझा संपर्क तसा म्हणावा तसा खूपसा जवळचा, म्हणजे आमच्या कामाच्या बाबतीमध्ये फार वेळेला नाही आला. पण या 2-3 गोष्टी ज्या आहेत की ज्या मी त्यांच्याबद्दल जर म्हटलं ना तर एक शब्द मला सुचला होता खास करून त्यांच्यासाठी की व्रतस्थ. हा माणूस एक व्रत घेतलं ना, एखादं काम जे आहे ते आपण व्रत म्हणून करायचं. म्हणजे ते काम करताना ना त्या ठिकाणी ज्या काय म्हणू आपण त्याचं पावित्र्य जे आहे ते त्याच पद्धतीने जपलं पाहिजे. किती मीटिंग झाल्या? 1000 झाल्या? 843. तर 843 सुरुवातीच्या काळात फ्रायडे होते, नंतर सॅटर्डे होते, नंतर सॅटर्डे संडे आणि फ्रायडे. तर हा जो वैद्यसाहेबांनी एक फोरम तयार केला होता, त्या फोरमसाठी लोकांना इन्व्हिटेशन देऊन त्या फोरमचं काय म्हणता येईल त्याला नेतृत्व करणं, हे काम अतिशय उत्तमपैकी. त्याला काही लोक हरिओम मीटिंग म्हणत होते, ते भाग सोडून द्या, पण ते अतिशय छान पद्धतीने त्यांनी सांभाळलं, आजपर्यंत सांभाळलं. आता होते की नाही मला माहीत नाही, वैद्यसाहेब रिटायर झाल्यावर होते का? होते ना? 12:15 वाजता होते. चला, म्हणजे दॅट इज गुड पार्ट ऑफ इट की सगळी सुव्यवस्था जशी आहे तशीच चाललेली आहे. परमेश्वर तशीच ठेवो. तर आता ती मीटिंग कंडक्ट करण्यासाठी जे काय लागणारं, त्या आठवड्यामध्ये लागणाऱ्या काही गोष्टी महत्त्वाच्या होत्या. इन्व्हिटेशन नुसतं फुकट देऊन चालत नव्हतं, त्याच्यामागे काहीतरी पार्श्वभूमी तयार करायला लागायची. नंतरच्या काळात साहेबांनी त्याच्यामध्ये काही गोष्टी ॲड केल्या होत्या की वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या लोकांनी आपलं प्रेझेंटेशन द्यावं, त्याचं प्रेझेंटेशन आलं आहे की नाही, आल्यानंतर त्याचं प्रेझेंटेशन बरोबर झालं आहे की नाही, त्याच्यानंतर काही व्ह्यूज, प्रश्न उत्तरं वगैरे ज्या काही गोष्टी होत्या अतिशय उत्तमपैकी त्यांनी त्या सांभाळल्या. दुसरं म्हणजे स्क्रॅपिंग ॲक्टिव्हिटी आणि प्रोटो नंबरिंग सिस्टीम जी आहे. सुहास रावने आपल्याकडे एक नंतर सिस्टीम डेव्हलप केली की प्रोटो नंबर आपण कशा पद्धतीने द्यायचे. पण त्याच्या आधी आपल्याकडे रजिस्टरच होतं आणि अजूनही मला वाटतं आलाट साहेबांच्याकडे ते रजिस्टर असणार आहे. आतापर्यंत किती झाल्यात? 10,000 काय? हिशोब तयार आहे बघा. तर ते रजिस्टर जरा जर इकडे तिकडे हल्लं ना त्यांचा जीव वर खाली व्हायचा. मला बऱ्याचदा आठवतं, मी वरती केबिनमध्ये बसलेलं असताना ते साहेब ते प्रोटोचं रजिस्टर बघितलं का? अरे बाबा, कोणी नेलेलं मला दिसलं नाही आहे का? मग ते त्याचा माग घेऊन ते रजिस्टर जागेवर आले की नाही. बऱ्याच वेळेला लोक त्याचे जे फॉर्म्स होते ते फॉर्म भरताना कम्प्लीट डिटेल्स भरत नसत. मग PBA की CBA नंतर हे सगळे जे सुरू झाले, चॅसी नंबर करेक्ट आला पाहिजे, त्याच्यानंतर प्रोजेक्ट कुठला करेक्ट आला पाहिजे, हे सगळे डिटेल्स भरलेले असतात. म्हणजे त्याच्यामुळे त्यांचा जीव वर खाली आणि हे सगळे इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन भरतात. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अतिशय व्यवस्थितपणे कशा काटेकोरपणे केल्या जातील याकडे त्यांचं लक्ष असायचं. त्याच्यानंतर नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेला PV-CV आपलं डिस्ट्रीब्युशन झालं त्यावेळेला EP नंबर हा जो एक फॅक्टर होता. त्याच्यामध्ये EP नंबर, EC नंबर, EV नंबर असं द्यायचं जे काय सुरू झालं त्याच्यामध्ये सुद्धा आलाट साहेबांनी बऱ्यापैकी त्या ठिकाणी त्यांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं. वेगवेगळे नंबरिंग सिस्टीम आपण त्या ठिकाणी तयार करून घेतली. PV-साठी वेगळी, CV-साठी वेगळी, हे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. तर ह्या ज्या 4-5 गोष्टी महत्त्वाच्या ज्या मला त्यांच्याबद्दल जाणवल्या. बाकीच्या बाबतीमध्ये म्हणाल तुम्ही, परचेसच्या बाबतीमध्ये किंवा प्लॅनिंगच्या बाबतीमध्ये हाऊ ही बिहेव्ड अकॉर्डिंग टू मी ही वॉज हार्ड नट टू क्रॅक. तर ते बऱ्याच लोकांना त्याचा अनुभव आला असेल की त्यांच्याकडनं काम करताना त्यांना पटवून काम करून घ्यायला लागत असेल कदाचित. तर मला माहीत नाही, कारण माझा अनुभव नाही आहे त्या बाबतीमधला. तर ते जे आले असतील त्याच्याबद्दल काही हरकत नाही, कारण प्रत्येकालाच पटवल्याशिवाय काम होत नसतं. समोरचा माणूस आपलं त्याला पटवल्याशिवाय काम करत नाही. आणि टाटा मोटर्समध्ये मला वाटतं आपल्याकडे पटवणं सोपं असतं मेल लिहिण्यापेक्षा, तेव्हा पटवलं तर पटकन काम होतं. त्याच्यामुळे ती स्टाईल बऱ्याच वेळेला लोकांनी वापरली असेल तर त्यांचं नक्कीच काम वेळच्यावेळी झालं असेल. आलाट साहेबांना, त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या रिटायरमेंट नंतरच्या आयुष्यामध्ये उत्तम आयुर आरोग्य लाभो. जोरापूर साहेबांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या रिटायरमेंटनंतर उत्तम आयुष्य, उत्तम आरोग्य लाभो, प्रॉस्पॅरिटी हो, अशा तुमच्या सगळ्यांच्या वतीने आणि माझ्या वतीने मी या ठिकाणी माझ्या सदिच्छा ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
आणि तुम्ही लोकांनी जे मला शिक्षणाला पहिल्यांदा बोलायला लावलं त्याबद्दल धन्यवाद देतो. थँक्यू.